आमदुरा येथे साईनाथ पवार यांना भोकर विधानसभेतील दान महर्षी दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने 21,000 रुपयांची आर्थिक मदत। मुदखेड तालुक्यातील मौजे आमदुरा येथील शेतकरी साईनाथ पवार यांच्या 6 शेळ्या पाण्याच्या पुरात वाहून गेल्या असल्याची घटना घडली आहे। दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी नांदेड जिल्ह्यासह मुदखेड तालुक्यात अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झाली असता आमदुरा येथील शेतकरी साईनाथ पवार यांच्या 6 शेळ्या पाण्याच्या पुरात वाहून गेल्याने शेतकरी साईनाथ पवार हे हतबल झाले होते। या घटनेची माहिती गावकऱ्यांच्या वतीने भोकर विधानसभेतील दान महर्षी दादाराव पाटील ढगे यांना दिली असता दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने व भुजंगराव पाटील ढगे माजी सरपंच तथा ज्येष्ठ नागरिक व्यंकटराव पाटील कदम शेलगावकर यांच्या हस्ते दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी साईनाथ पवार यांना 21,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली। यावेळी भुजंगराव पाटील ढगे माजी सरपंच तथा ज्येष्ठ नागरिक व्यंकटराव कदम शेलगावकर, बालाजी पाटील नागिलीकर, ओमकार ढगे, माधव पाटील ढगे, मुदखेड काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर, शहराध्यक्ष कैलास गोडसे, तेजाबराव पाटील मुगल, आमदुरा येथील सरपंच साहेबराव गोरखवाड, उपसरपंच मारुती पवार, पोलीस पाटील पंजाबराव पवार, दिगंबर पवार यांच्यासह आमदुरा येथील गावकरी यांची उपस्थिती होती। नदीला पूर आल्याबद्दल माझ्या शेळ्या वाहून गेल्या। किती गेल्या? माझ्या 2 शेळ्या आणि 3-4 पिल्ले गेले साहेब। पाणी नदीचं आलेलं या वरता माळाचा पूर आलता पूर्ण, ते पाण्यामध्ये म्हणजे वाहून गेले। आज आपल्याला कोण येऊन भेट दिली? दादाराव पाटील ढगे साहेबांनी आम्हाला येऊन भेट दिली। फुलना फुलाची पाकळी आम्हाला मदत केलेली आहे। तुमच्या मतदारसंघात आमदार आलता की नाही कोणी राजकीय? कोणी तलाठी साहेब आले, सगळ्याला सांगितलं मला, म्हणजे कोणी दखल घेतली नाही। दखल कोणच घेतली नाही साहेब। दखल कोण घेतली आज? दादाराव पाटील साहेबांनी घेतली। किती आर्थिक काँग्रेस कमिटीचे 21,000 रुपये दिलेले आहेत मला, फुलना फुलाची पाकळी म्हणून। आज आमदुरा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे समाजसेवक व काँग्रेस पक्षाला उमेदवारी मागितलेले दादाराव ढगे यांच्या कन्या दामिनीताई ढगे यांच्याकडून आर्थिक मदत देण्यासाठी शिवराज रमेश पवार यांच्या घरी जाऊन आम्ही पाहणी केली असता फार बिकट परिस्थिती आहे। त्यांची 2 लहान मुलं आहेत आणि घरकुलसुद्धा नाही। तर अशा परिस्थितीत या मतदारसंघामध्ये आमदार नसल्यामुळे आमच्या एक सामाजिक भावना आणि आर्थिक मदत मिळावी याकरिता आमच्या सर्व काँग्रेस कमिटीचे प्रतापरावजी देशमुख आहेत, ढगे साहेब, त्यांचे भाऊ बाबाराव ढगे आहेत, त्यांचे मावळे मामा आलेत आणि आमचे तेजाब पाटील या गावचे सरपंच आणि या सर्व दादा पाटील सर्वजण या परिस्थितीचा आढावा दादाराव पाटलांनी जेव्हा सांगितले तर त्यांना या परिस्थितीवर मात करण्यासाठी, त्यांच्या कुटुंबाला धीर देण्यासाठी आणि त्यांच्या दुःखात सावरण्यासाठी दादाराव पाटलांनी आम्हाला सूचना केली की असं असं आहे, या गावात आपल्याला जाऊन मदत करावीच लागते। आणि आता परिस्थिती पाहिली तर कोणत्याही शासनाचा त्यांना शासनाच्या कुठल्याही योजना त्यांचा लाभ मिळाला नाही। त्याकरिता आपण या कुटुंबाच्या सोबत आणि या गावकऱ्यांसोबत सदैव काँग्रेस पक्ष राहील याची मी या सर्व गावकऱ्यांना गवाही देतो। आणि या आताच या पवार यांना साईनाथ पवार यांच्या शेळ्या वाहून गेल्यात। शेळ्या वाहून याच्यासाठी गेल्यात की या ज्या लोकांनी, जे राजकर्ते आहेत, त्यांनी हा नारळ सरळीकरण केला नाही, या निधीचा दुरुपयोग झाला, त्यामुळं आज या परिस्थिती यांच्यावर गरिबांवर ओढवण्यात आली। त्यांचे जनावर गेलेत, बरं झालं मानसिक हानी झाली नाही, जनावर बला गेली। आणि दादाराव पाटील यांना सुद्धा 21,000 रुपयाची मदत केली, तर त्यांना पूर्ण मदत केल्यासारखीच झाली। समजा 4 पिल्ले 4 आणि 2 शेळ्या गेल्या म्हणजे बरोबर मदत केल्यासारखी झाली। आणि त्या सर्व लोकांनी एक जाण ठेवून दादाराव पाटील यांच्या समाजसेवेचा किंवा त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या योगदानाची सर्वांनी ओळख ठेवा, म्हणजे आठवण ठेवावी, हे जास्त शब्द बोलतो। आणि गावकऱ्यांना जे काही लागेल शासकीय योजना, आता यांनाही जनावर गेले त्यांचे, पण शासकीय कर्मचारी कसे असतात, प्रूफ द्या आम्हाला, शेळ्या मिळाल्या द्या, हे न करता शासनाच्याही लोकांनी थोडं पाहून गावात माहिती घेऊन करायला पाहिजे। आणि तिकडं गेले त्यांच्या घरकुल वगैरे आम्ही मदत करू, हे सगळं गावतऱ्यामध्ये आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि दादाराव पाटील यांच्या परिवाराचे गवाही देऊन संपवतो।